न्यूज 28 मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 250 कोटी मिळाले पण पालघरचा विकास शून्य। काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रीतम विश्वनाथ राऊत यांचा स्फोटक आरोप। पालघरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले 250 कोटी रुपये कुठे गेले असा थेट सवाल काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रीतम विश्वनाथ राऊत यांनी उपस्थित केला आहे। या पैशातून विकास झाला असता तर पालघर आज चकाकत दिसलं असतं, पण प्रत्यक्षात रस्ते खड्ड्यांनी भरलेत, गटार तुटलेत आणि भ्रष्टाचाराचं साम्राज्य बोकाळलंय। ज्या पालघरच्या पाण्यावर मुंबई उभी त्याच पालघरला पाणी नाही, हे राऊत यांनी सर्वात मोठं अपयश ठरवत प्रशासनाला खडे बोल सुनावले। मुंबईला पाणी देणारं पालघरच तहानलेलं। पाण्याच्या टंचाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण, पण निवडणुकांच्या वेळी मात्र नेते गळाभेटी आणि पाया पडण्याचे नाटक करतात। विकासाऐवजी ढिसाळ कामे। पालघर शहरात गरिबांसाठी एकही दर्जेदार शाळा उभी नाही। मूलभूत सुविधा शून्यावर नवीन पूर्व पश्चिम ब्रिज धोकादायक, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ। पालघरला विकास पाहिजे, नाटक नाही, राऊत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले। लोकांच्या समस्या न ऐकता खोट्या आश्वासनांच्या कुबड्या घेऊन चालणार नाही। पालघरला विकास देण्याची इच्छा नसलेल्या नेत्यांनी 250 कोटींचा हिशेब द्यायलाच हवा। शुभम पाटील, सिनियर, पालघर जिल्हा रिपोर्टर। आपण पालघर नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे। एक पालघरमध्ये आपली वेगळी ओळख आहे। ग्रीन मॅन म्हणून आपल्याला पालघरमध्ये ओळखतात। नेमका आपण आता प्रचारासाठी फिरत असाल, एवढे दिवस झाले उमेदवारी अर्ज भरून, आज आपण प्रचारासाठी फिरत असाल। प्रत्येक ठिकाणी वॉर्डामध्ये नगरसेवक आहेत किंवा जे माजी नगराध्यक्ष आहेत, जे 4 टर्म काही जण उपनगराध्यक्ष राहिले आहेत, काही जण 1 टर्म नगराध्यक्ष राहिले आहेत, त्यांना रस्ते, गटार आणि दिवाबत्ती हे सोडल्यानंतर पालघरमध्ये अजून कुठल्याही गोष्टींचा विकास दिसत नाही। आज एवढे वर्ष ते सत्तेत असतानाही त्यांच्याकडनं जी काम झाले नाही ते आता अजून करून देऊ, ह्या विश्वासावर आम्हाला निवडून द्या, असं त्यांचं जे म्हणणं आहे। ह्यावर तुम्ही काय म्हणाल? नमस्कार। पहिलं तर मी माझं इंट्रोडक्शन देतो। माझं नाव प्रीतम विश्वनाथ राऊत, मी ॲडव्होकेट आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार, नगरपालिका निवडणूक 2025। प्रश्न असा आहे की माझ्या पालघरच्या नेत्यांना डेव्हलपमेंट काय तेच कळत नाही आहे। म्हणजे माझं तर म्हणणं आहे की पालघरला डेव्हलपमेंट सुरूच झाली नाही आहे। साधारण 3 किलोमीटर डायमीटरचं पालघर आहे आणि आज पालघरची अवस्था जी अतिशय भयानक आहे। आणि या सगळ्यांना कारणीभूत जे लोक 20 वर्ष 25 वर्ष निवडून आले, 15 वर्ष ते आहेत। कारण आज पालघरला फक्त रस्ते बनत आहेत आणि गटर बनत आहेत, पण रस्ते जाऊन आज परिस्थिती बघा। जर रस्त्याची आणि गटरची परिस्थिती बघितली तर तुम्हाला क्लिअर कट करतो किती भ्रष्टाचार आहे। आज मी तर कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या पूर्ण विरोधात आहे, कारण पालघरच्या लोकांना, कॉन्ट्रॅक्टरना कॉन्क्रीटचे रस्ते करता येतच नाही। पण ते कॉन्क्रीटचे रस्ते का बनतात? कारण जेवढं मोठं बजेट तेवढं मोठं कमिशन। आज पालघरमध्ये रस्ते, आणि मी काल प्रचारादरम्यान मी एका भागामध्ये गेलो होतो, मी नाव नाही घेत कुठल्या भागाचं, पण आज पालघरमध्ये असा भाग आहे, म्हणजे असे अनेक भाग आहेत तिथे पाणी पण नाही देऊ शकले आम्ही लोक। पाणी म्हणजे 4 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते आणि ते म्हणाले की मी पालघर शहराला गेल्या 5 वर्षामध्ये 250 करोड रुपये दिले। म्हणजे मला आता ह्या गोष्टी आश्चर्य वाटतं की 250 करोड रुपये खर्च करून आज पालघरमध्ये लोकांना पाणी नाही प्यायला। आज आदिवासी गरीब वस्त्यामध्ये रस्ते नाहीत बरोबर। आज त्यांची गटारं बनल्या, ती गटारामध्ये सगळी गटर तुंबली। आज आउटपुट नाही गटाराचा कुठे। आज कुठे आपल्या गटारासाठी भुयारी गटाराचा कोणी विचार पण करत नाही। आज आपल्याकडे ETP प्लांटचा कोणी विचार पण करत नाही। मुलांचं म्हणणं असं आहे की आम्हाला चांगली शाळा हव्यात। काल एका ठिकाणी गेलो होतो, तो एक मुलगा 19 इयर्सचा मुलगा आहे, तो आता पालघर कॉलेजला शिकतो आहे। तो म्हणतो की सर आप हमारे लिए तो रास्ता और ये जो गटर करोगे वो तो नॉर्मल थिंग्स है, वो तो ठीक है चलेगा, लेकिन हमको क्या चाहिए? हमको चाहिए अच्छा स्कूल। आज पालघर नगर परिषद स्वतःच्या खर्चाने कार्यालय बांधते, त्याची किंमत 27 करोड रुपये आहे फक्त कन्स्ट्रक्शनसाठी, आणि त्याचा टोटल खर्च होणार आहे 42 करोड रुपये। तर आज पालघर शहरामध्ये आज हॉस्पिटल नाही आहे, शाळा नाही आहे। आज पालघर शहरामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही आहे। आज पालघर शहरामध्ये सिंगल यंत्रणा नाही आहे। आज पालघर शहराला एक साधा प्रवेशद्वार नाही आहे। आज पालघर शहरामध्ये CCTV कॅमेरेज नाही आहेत। आज पालघर शहर महिन्याला 1.25 करोड रुपये खर्च करून सुद्धा आज कचऱ्याच्या उड्या गाड्या फिरत आहेत। त्या उड्या गाड्यामध्ये सगळा कचरा तो सेग्रिगेट करून अर्धा दिवस त्या गाड्या भंगारवाल्याच्या घरी उभे असतात। मी आज क्रिस्टल पार्कमध्ये होतो, मी आज माझे व्हिडिओ पोस्ट केलेत। आज क्रिस्टल पार्कमध्ये अख्खं गटराचं पाणी, आउटपुट नाही तिकडे।
गटारचं पाणी रस्त्यावर तुम्ही माझं सोशल मीडिया जाऊन चेक करा, म्हणजे सगळ्यांनी माझं सोशल मीडिया चेक करा. लोक म्हणतात की आज ज्या ज्या ठिकाणी मी गेलो, मी आता प्रचार न करत, मी लोकांची इंटरॅक्शन करतोय. कारण त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडे लोक येतात मतं मागायला, आम्हाला मतं द्या, पाया पडतात, गळ्यामध्ये हात घालून निघून जातात. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं समस्या कोणी विचारत नाही आहे. म्हणून मी गेले अनेक दिवस लोकांच्या समस्यावर त्यांची चर्चा करतोय. कारण आपण जोपर्यंत त्यांच्याशी बोलणार नाही आपल्याला कळणार नाही त्यांच्या समस्या काय आहेत. आज अनेक ठिकाणी पाणी नाही आहे, गटार भरले, साफसफाई नाही. एका बाजूला पालघर जिल्हा ही पूर्ण मुंबई शहराला, म्हणजे पूर्ण जी महाराष्ट्राची राजधानी आहे त्या मुंबईला पाणी पुरवतं, आणि इथलेच म्हणजे आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी की कुंपण शेत खातं अशातलं जे म्हण आहे ती म्हण पालघरसाठी लागू होते असं आपलं म्हणणं आहे का? 100% लागू होते. जर 250 करोड रुपये देऊन आज पालघरची जी अवस्था आहे त्याला जबाबदार हे सगळे सो कॉल्ड लीडर्स आहेत. आणि मी त्या दिवशी सांगितलं की एखाद्या शहराची दयनीय अवस्था कधी होते, जेव्हा एखाद्या शहराला लिडरशिप नसते. आणि पालघर शहराची परिस्थिती आज का अशी आहे, कारण पालघर शहराला लिडरशिप नाही आहे. म्हणजे ही निवडणूक लढून मी पालघर शहराला एक लिडरशिप देण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्यांच्यासाठी कोणतेही म्हणायला पाहिजे ना. म्हणून मी काल सांगितलं की माझा हा नंबर आहे, मी आत्ता पण सांगतो सगळ्या लोकांना की माझा नंबर आहे 8490196 ह्या नंबरवर तुमच्या शहरातल्या कुठल्याही माणसाने मला फोन करा, कुठलं काम चावा, मी हजर होईल त्याच्यासाठी. आत्ता मी उभे होतो पालघरला, तो ओव्हरब्रिज झालाय, तर ओव्हरब्रिजची परिस्थिती एवढी खराब आहे, तो एकदम लोकेशन चुकीचं आहे आणि एवढा डेंजरस आहे. मी PWच्या साहेबांच्या मागे लागलो 13 ऑक्टोबरपासून. आत्ता कुठे त्यांनी जाऊन ते स्पीड ब्रेकर्स केलेत, पण त्याला कुठे पेंट नाही केलं, तिथे कुठे बोर्ड न लावले. एवढा डेंजरस आहे दादा तो की म्हणजे आणि तिथून सगळी शाळेची मुलं रोज प्रवास करतात आणि ती येणारी गाडी एवढी स्पीडला होते. मी शेवटी साहेबांना फोन केला, तुम्ही जर नसतील करत काम तर मी मग तिथे उपोषणाला खाली रस्त्यावरच बसणार आहे. कारण काय असतं दादा की समजा मी नेहमी सांगत असतो की एखादं ॲक्सिडेंट झालं आणि कोणी माणूस एखादं जीवितहानी झाली तर आपण FIR करू, त्याच्यावर गुन्हा दाखल करू, त्याच्यावरती कोर्टात जाऊ, चार्जशीट दाखल करू, त्याच्यावर भरपाई घेऊ, पैसे मिळतील. पण मेलेला माणूस तुम्ही कुठून आणणार? प्रश्न असा आहे की पालघरच्या लिडर्स लोकांना पालघर शहराच्या समस्याच नाही कळल्या. त्यांना असं वाटतं की फक्त कॉन्क्रीट म्हणजे डेव्हलपमेंट. इतके दिवसापासून जे खड्डे भरले नव्हते, काल मुख्यमंत्री साहेबांचा दौरा असताना खड्डे भरले गेले, यावर आपण काय म्हणणार? म्हणजेच काय झालं की आता इकडच्या पालघरच्या जनतेला गृहीत धरण्यात आलं आहे ना. त्यांना असं वाटतं की ह्यांना कसं वाटतं की इलेक्शन आलं की आपण थोडे पैसे दिले की आपलं मतं मिळणार. पण लोकांना हे नाही कळतं, हे पैसे ते लोक जे वाटतात ती या लिडर लोकांची फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे आता का परत निवडून आलं पैसे देऊन की परत जाऊन तिथे बसणार, तिकडे जाऊन टेंडर कॉन्ट्रॅक्ट करणार. बघा ह्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बघा, सगळे कॉन्ट्रॅक्टर असतात. सामान्य माणसाची काय काम होतात? जर सामान्य माणसाची कामं तर झाली असती तर आजची पालघरची परिस्थिती बघा. आज तुम्ही सगळे म्हणजे हे जे आहे गणेश कुंडाच्या समोरचा जो पाडा आहे, म्हणजे काय नाव आहे त्याचं, पिल्याना नगर आहे किंवा विरेंद्र नगर आहे किंवा इतर जे पाडे खांडपाडा आहे, ते जाऊन बघा परिस्थिती काय. एकदा तुम्ही पत्रकारांनी तिकडे खरंच भेट द्या, तिकडची व्हिडिओ बनवून पोस्ट करा. मी तर त्या माझ्या जी व्हिडिओमध्ये थेट मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ॲड्रेस केला की साहेब तुम्ही तरी बघा तुमचे पैसे गेले कुठे. अशी वाईट दयनीय परिस्थिती आहे. आज तुम्ही बघा पालघरच्या सगळ्या ठिकाणी धूळ, खड्डे, कचऱ्याचे पॉकेट्स आणि ट्रॅफिक जाम. कुठेच म्हणजे आज पार्किंगची विचार पण न करत. खरं म्हणजे आज पालघरला व्हर्टिकल पार्किंगची गरज आहे. आज रस्त्यावर जागा नाही कुठे. मग हा द थिंग इज दॅट तुमच्याकडे थॉट असायला पाहिजे. आणि हा थॉट शहराबद्दल तुम्हाला असता कधी वाटेल जेव्हा तुमच्या शहरावर प्रेम असेल. हे सगळं काम करायला तुमचं शहरावर प्रेम करावं लागतं. आणि आपली जन्मभूमी आहे आणि आपली कर्मभूमी आहे ही, तर त्याच्यावर आपण न प्रेम करणार तर कोण करणार? म्हणून लोक मला विचारतात की तुम्ही हे सगळं का करतात. तर मी हे म्हणतो की माझ्या शहरावर मी ना प्रेम करणार तर कोण करणार.